डॉक्टर स्मिता कुंभार, नगरसेविका प्रभाग क्रमांक 11. आजच्या आंदोलनाचं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आमचा उद्देश एवढाच होता की प्रशासन किंवा आमचे अध्यक्ष, सत्ताधारी, विरोधक असं कुणाला एकाला टार्गेट करायचं म्हणून नाही आहे. पण गेले 7 महिने झालं आता आम्ही इथं आहे आणि आज परवाच्या अण्णांनी जी घेतली कॉन्फरन्स, व्हिडिओ कॉन्फरन्स, मी त्याच्या मुद्द्यावर थोडं बोलणार आहे. की त्यांचा पहिला आरोप होता की अन्याय निवारण समितीचे 2च नगरसेवक येऊन इथं अधिकाऱ्यांना दमदाटी करतात, काम करू देत नाहीत. तिथं त्यांनी स्पेशली नाव घेतलंय की 2 नगरसेवक असं म्हणून. तर मला त्यांना हेच सांगायचं आहे की आता इथे मुख्याधिकाऱ्यांपासून त्यांनी आमची एक सफाई कामगार आहे शशिकलाताई म्हणून, त्यांच्यासोबत सगळे कर्मचारी इथं उभा करायचे आणि त्यांच्यातल्या कुणी दोघांनी मान्य करायचं की हे 2 नगरसेवक येऊन इथं दमदाटी करतात, अधिकाऱ्यांना फक्त आमचं प्रेशर आहे हे त्यांनी तिथं सिद्ध करावं. आणि आज जे एक नगराध्यक्ष म्हणून जो बेजबाबदारपणा दाखवला त्या तुम्ही सगळ्या पत्रकार बंधूंनी बघितला, नागरिकांनी बघितला. प्रश्न कितीही गंभीर वाईट असले तरी त्याचं उत्तर द्यायला आपण बांधील आहोत. हे सगळं व्याप स्वीकारूनच आम्ही इथं आलोय. तर आम्ही असं सोडून कुठली मिटिंग असेल, लोकांचे प्रश्न असतील सोडून आम्ही जाऊ शकत नाही. पण त्यांनी ती जबाबदारी आता घेतली नाही, दाखवली नाही. दुसरी गोष्ट आहे, त्यांचं असं त्यांनी माहिती नाही उपहासात्मक टोला असेल कदाचित की अन्याय निवारण समितीला भजनच करत पाठवणार. तर त्यांना माझं असंच मजेतच उत्तर आहे की त्यांना काही मला द्वेष नाही आहे, कारण ती व्यक्ती आमचे हे जरी तात्विक मतभेद असले तरी अण्णा कुणाविषयी राग रोष ठेवून वागणारी व्यक्ती नाही, हे पण मी उघडपणे सांगते. माझी तर बरीचशी कामं त्यांनी त्यांच्या अखत्यारीत येत नाही असून सुद्धा त्यांनी केलेली आहेत. पण त्यांना मला उत्तर एकच द्यायचं आहे की आमच्या बापदाद्यांपासून आम्ही वारकरीच पंथातली लोक आहे. आज देव, देश, धर्म आणि आजऱ्यातल्या नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सुटत नसतील म्हणून आम्हाला जर रोज भजनं करायला लागली तरी आमची तयारी आहे. आम्हाला काही लाज वाटत नाही असे काळ कुटत बसायला. मला फक्त प्रशासनाला, अध्यक्षांना, सत्ताधाऱ्यांना एवढंच सांगायचं आहे, जी कामं होतील, ज्या निविदा होतील त्यात पारदर्शकपणा आम्हाला पाहिजे आहे. कचऱ्याचे 1-1 कोटीचे टेंडर ठरतात. टेंडर ठरवण्याच्या मंजुऱ्या सभेत घेतल्या जातात, ह्यात काही वाद नाही. पण त्या पुढे टेंडरचं होतंय काय, कॉन्ट्रॅक्टर कधी ठरतोय, कितीला ठरतोय, ह्यांचं काय प्रोसिजर होते हे आम्हाला सगळं फायनल होईपर्यंत कळत नाही. आणि आम्हाला ही स्टंटबाजी, पेपरबाजी करायची फार इच्छा आहे, हौस आहे असं पण नाही. पण आज ज्या लोकांनी आम्हाला इथं पाठवलंय त्यांच्यात आणि आमच्यात काहीतरी कनेक्शन पाहिजे म्हणून तुमचा आम्हाला आधार घ्यावाच लागतोय. आम्हाला मीडियाचा, पत्रकारांचा, बातम्यांचा आधार हा घ्यावाच लागतोय. त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचणार कसं? त्यांना काय माहित आम्ही इथं काय गोट्या खेळतोय? त्यांना पण माहिती पाहिजे आम्ही इथे येऊन खरंच त्यांचे प्रश्न मांडतोय का नाही. आणि आम्ही जरी विरोधक असलो तरी सत्ताधाऱ्यांना आम्ही काही बंदी घातलेली नाही आहे. तुम्ही पण करा. तुम्ही एवढी कामं करायला लागलाय तर तुम्ही पेपरबाजी करा, तुम्ही पण स्टंट करा, आमचं ते म्हणणं नाही. या सगळ्या गोष्टींना जर लोकांशी कनेक्ट राहण्याला, प्रशासन आणि लोकांच्यातला दुवा म्हणून ऍक्टिव्ह राहण्याला जर ते लोक स्टंट म्हणत असतील तर त्याला नाइलाज आहे. त्यांच्या तशा बुद्धीपुढं आम्ही त्यांना अजून एक्सप्लेनेशन काही देऊ शकत नाही.